रायगड जिल्ह्यातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपले रायगड या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की जय। स्थानिक भूमिपुत्र दिवा पाटलांचा, स्थानिक भूमिपुत्र दिवा पाटलांचा जय आदिवासी। आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आणि या आदिवासी दिनाच्या निमित्तानं पनवेल तालुक्यामध्ये सर्व आदिवासी समाज आज एकत्रित आलेला आहे आणि इथून पुढे मिरवणुकीनं आपण सर्वत्र जाणार आहोत। या निमित्तानं इथं तालुका क्रीडा संकुल या ठिकाणी आपण सारी मंडळी जमलोय। ज्यांचा आता या ठिकाणी उल्लेख झाला असे आपले सर्व सहकारी वाघमारेजी या ठिकाणी उपस्थित असणारे, आपले सरपंच सीताराम या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या, आपल्या वाकडीच्या सरपंच या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य, उपस्थित असणारे सर्व सहकारी, राजकीय सामाजिक संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि आजचा हा आदिवासी दिन आनंदानं गौरवानं साजरा करण्यासाठी उपस्थित असणारे आपण सर्व सहकारी। खरं तर इतक्या मोठ्या संख्येनं आपण सारी मंडळी जमलेला आहात आणि छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपल्या देशाचा एका अर्थानं गौरव, स्वातंत्र्य सैनिक बिरसा मुंडा, आपल्या या देशासाठीच ज्यांनी क्रांती करत रक्त सांडलं एका अर्थानं ते हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या प्रतिमा यांचं पूजन करून आपण आपल्या या कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे। आपल्या आदिवासींच्या गौरवाचं स्थान ठरलेल्या सगळ्यांचा आपण या ठिकाणी गुणगान गातोय, त्यांचे जय जयकार करतोय आणि आपल्या पुढच्या पिढीला आदिवासी समाज म्हणून आपण एकत्र येण्यासाठी सातत्यानं वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रेरित करतो। मी या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे सर्व सहकारी आणि समोर उपस्थित असणारे आपण सर्व सहकार्यांचं मनापासून अभिनंदन करतो। या देशाचा तिरंगा आणि त्याचबरोबर आपला ध्वज हातात घेऊन आपण ही मिरवणूक काढताय। आपल्या संपूर्ण आदिवासी समाजाला
मी याबद्दल मनापासून धन्यवाद देतो. तुमचं सगळ्यांचं यासाठी मनापासून अभिनंदन. आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यासाठी झालेल्या लढ्यामध्ये जसा बिरसा आबा मुंडा यांचं योगदान आहे, हुतात्मा नाग्या करकरी यांचं योगदान आहे, अनेक हुतात्मे झाले की ज्यांनी आपल्या समाजाच्या बरोबरीनंच आपल्या देशासाठी, आपल्या राज्यासाठी आपले प्राण पणाला लावले. आणि ही भूमी आमची आहे, हा या भूमीवरती आमचा अधिकार आहे, हे परदेशी सत्तांना ठणकावून आपण सगळ्यांनी म्हणून सांगितलेलं आहे. आज आपण सगळेजण बघू शकतो की ज्या पद्धतीने 1994 सालापासून आजचा दिवस म्हणजे 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करायला सुरुवात झाली. त्या संयुक्त राष्ट्रामध्ये हा आदिवासी दिन साजरा करत असताना विशेषत्वानं युरोप सारखे देश असतील, अमेरिकेसारखा देश असेल, ऑस्ट्रेलिया सारखा देश असेल, की ज्या ठिकाणी तिथले जे मूळ निवासी होते त्या मूळ निवासींना हद्दपार करून किंवा त्यांचं धर्मांतर करून त्यांना आपल्यासारखे वागत नसतील आणि ब्रिटिशांच्या भाषेत तिथले मूळ निवासी त्या ब्रिटिशांना अपेक्षित आहे तसे जर ते शब्द दिसणार नसतील तर त्यांचं शिरकाण करायला कमी करणार नाही, अशा मानसिकतेमधल्या लोकांना कुठेतरी अद्दल घडली पाहिजे, कुठेतरी आपण स्वतः केलेल्या चुकांची जाणीव झाली पाहिजे. म्हणून संयुक्त राष्ट्र महासंघामध्ये 94 सालाच्या पासून आजचा दिवस हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करायला सुरुवात झाली. खरं तर संपूर्ण जगभरामध्ये पसरलेला हा जो आदिवासी समाज आहे, जो तिथल्या मूळ जंगलाचा, जमिनीचा मालक आहे, त्याला त्याच्या अधिकारांपासून वंचित ठेवण्याची वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या जी प्रक्रिया या देशांमध्ये राबवली गेली, त्याचं कुठे ना कुठेतरी पुढच्या कालावधीमध्ये त्याचं परिमार्जन केलं पाहिजे, या भावनेतून या कामाला सुरुवात झाली. आपल्या देशामध्ये सुद्धा वरती जम्मू काश्मीर पासून खाली कन्याकुमारी पर्यंत आणि सोमनाथ पासून ते पश्चिम बंगाल पर्यंत, गुजरात पासून पश्चिम बंगाल पर्यंत पसरलेला असा आपला आदिवासी समाज, हा आदिवासी समाज, हा इथला मूळ निवासी समाज, हा इथल्या जमिनीशी सातत्यानं जोडलेला राहिला. या जमिनीच्या, या देशाच्या विकासामध्ये आदिवासी समाजाचं तितकंच तुलामोलाचं योगदान राहिलंय. आणि ज्या वेळेला या देशावरती पारतंत्र्याच्या बेड्या होत्या ब्रिटिशांच्या, त्या तोडून मोकळ्या करण्यासाठी जो लढा उभारला गेला स्वातंत्र्याचा, त्याच्यामध्ये सुद्धा आदिवासी समाजाचं मोठं योगदान राहिलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा देशभरामध्ये 40 जवळपास देश आहेत की ज्याच्यामध्ये आदिवासी समाज आहे, त्या 40 देशांमध्ये शकतो की कशा पद्धतीनं आज शिक्षणाच्या आधारे आपण या देशामध्ये आपण आपला हक्क प्रस्थापित करत चाललेलो आहोत. या देशाचे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की ज्यांनी ज्या वेळेला आपल्या देशाला घटना दिली, ती घटना दिल्यानंतर स्वातंत्र्याच्या नंतर त्या घटनेच्या माध्यमातून मग वेगवेगळ्या समाजाला हे आरक्षण देण्यात आलं. त्याच्यामध्ये आदिवासी समाज आहे, त्या आदिवासी समाजाला जे आरक्षण मिळालं, त्याच्यानंतर नोकऱ्यांमधलं आरक्षण किंवा शिक्षणामधलं आरक्षण, याच्या आधारे शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण पुढे चाललेलो आहोत. त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. आपल्या मुलाचं शिक्षण हे कुठल्याही पातळीवरती थांबता कामा नये, याची आपण काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आणि मी मागच्या वेळेला सुद्धा 15 नोव्हेंबरच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांना आवाहन केलेलं आहे की कुठल्याही आदिवासी मुलाचं शिक्षण पैशामुळे थांबत असेल तर भारतीय जनता पार्टीची, आमची या ठिकाणी जबाबदारी, आपल्या आई वडिलांची, आपल्या सर्व आजी आजोबांची, सगळ्या आपल्या कुटुंबाची काळजी हा तो मुलगा घेऊ शकेल. आणि म्हणून इथं आलेल्यांनी समाजाच्या उत्कर्षासाठी प्रतिज्ञा केली पाहिजे आणि पुढच्या पिढीच्या शिक्षणासाठी सुद्धा आपण प्रतिज्ञा केली पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी दक्ष राहावं, इतकी विनंती या ठिकाणी करतो. पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची आपण मला संधी दिली, आपल्या मनापासून आभार व्यक्त करताना आज मला या ठिकाणी आपला झेंडा आणि देशाचा झेंडा
दोन्ही झेंडे एकत्रित घेऊन आपण काम करतोय, याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आजच्या आपल्या सगळ्यांसाठी महत्वाच्या दिवसात, आनंदाच्या दिवशी, जोश आणि जल्लोषाच्या दिवशी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. आणि निमित्त आहे आपल्या सगळ्यांसाठी प्रिय असणारा जागतिक आदिवासी दिन. मी आजच्या या मंगल दिनाच्या आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. आणि आज आपण सगळेजण या ठिकाणी एकत्रित होऊन जी काही यात्रा, पदयात्रा, रॅली आपण या ठिकाणी काढणार आहोत, या सगळ्या कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या सगळ्यांमध्ये उपस्थित ज्यांनी आपल्याला आता मार्गदर्शन केलं, आपल्या सगळ्यांचे सन्माननीय नेते आदरणीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, आदरणीय या आपल्या उत्सव समितीचे अध्यक्ष कृष्णा वाघमारेजी, उपाध्यक्ष गणपत वारगडाजी, सल्लागार एकनाथ वाघेजी, धर्मा वाघेजी, कुंदाताई पवार, सन्माननीय गुलाबताई वाघमारे, चंद्रकांत सांबरी सर, सन्माननीय चौधरीजी. खरं तर सगळ्यांचीच नावं घेतली पाहिजेत, परंतु वेळेअभावी वेळ खूप झालाय. मी सगळेच आपले ज्येष्ठ, श्रेष्ठ, प्रिय बांधव आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आपल्या पनवेल तालुक्यातले, या भागातले, या पंचक्रोशीतले सगळेच प्रिय आदिवासी बांधव, बंधू भगिनींनो, खर तर आजच्या या शुभदिनी आपल्या सगळ्यांना आदरणीय आपले आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि सरकारच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसाठी कशा पद्धतीनं योजना सुरू आहेत हे या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. खर तर आमचा आदिवासी बांधव हा खर तर या पृथ्वीवरचा मूळ बांधव आहे. म्हणजे भूमिपुत्र ही जी काही संकल्पना आहे, आम्ही सांगतो आम्ही भूमिपुत्र आहे, खऱ्या अर्थानं या पृथ्वीवरती भूमिपुत्र कोणी असतील तर ते आमचे हे आदिवासी बांधव आहेत. ते खऱ्या अर्थानं मूळ पुरुष, मूळ. आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं निसर्गाशी ज्यांचा थेट संवाद आहे, थेट संबंध आहे, असे आमचे हे सगळे आदिवासी बांधव आहेत. म्हणजे हे वाढतं शहरीकरण एका बाजूला, वाढती सिमेंटची जंगल, हा सगळा विकास एका बाजूला, आणि या सगळ्या धकाधकीच्या जीवनात आज सुद्धा निसर्गाशी समतोल संबंध, संवाद राखून ठेवलेला आमचा आदिवासी बांधव आणि समाज हा दुसऱ्या बाजूला, हा फरक त्या ठिकाणी लक्षात येतो. खर तर आमच्या आदिवासी बांधवांसाठी स्वातंत्र्यानंतर सातत्याने त्यांच्या उद्धारासाठी, प्रगतीसाठी काहीतरी योजना, प्रगती होण्याची गरज होती. या ठिकाणी देशाचा विकास टप्प्याटप्प्यानं होत गेला. देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आमच्या सगळ्या एक एक टप्प्यांनी या सगळ्या देशाचा विकास होण्याची प्रक्रिया सुरू झाली. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर का मागे कोणी राहिला तर आमचा आदिवासी बांधव या प्रगतीमध्ये कुठेतरी वंचित राहिला, मागे राहिला. आणि तो खेद, ती खंत आमच्या प्रत्येकाच्या मनाला आहे. स्वातंत्र्यानंतर 60 वर्ष ओलांडली तरी सुद्धा ठोस काही आमच्या आदिवासी बांधवाला मिळायला पाहिजे, ते त्या ठिकाणी मिळालं नव्हतं. आणि मग आमच्या आदिवासी बांधवाची चिंता करण्यासाठी, त्यांच्या प्रगतीची काळजी घेण्यासाठी, त्यांच्या पुढच्या पिढीला ताकदीनं स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदींचं सरकार यावं लागलं, राज्यात आदरणीय देवाभाऊंचं सरकार यावं लागलं. आणि आता आदिवासी बांधवांची चिंता करणारं सरकार त्या ठिकाणी आहे. आदरणीय आमदार महोदयांनी योजना सांगितल्या की दिवसातल्या 24 तासापैकी 18 तास काम करणारे आपले पंतप्रधान आहेत. आणि त्यांना चिंता कोणाची आहे तर या देशातल्या दीन, दलित, शोषित, पीडित, गरीब, वंचित जे आमचे बांधव आहेत की विकासाच्या प्रवाहामध्ये ते कुठेतरी मागे राहून गेले, त्यांची चिंता करण्याची गरज आहे. अशा सगळ्यांना ताकद देण्याचं काम आपल्या सगळ्यांचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी करतायत. आणि मग आपण बघतोय खरं तर आमच्या प्रत्येक आदिवासी बांधवांनी हा विषय समजून घेतला पाहिजे की देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी सातत्याने ज्या काही योजना आपल्यासाठी करतात त्याचं महत्व नक्की काय आहे. एखाद्या समाजाचा विकास करणं म्हणजे नक्की काय असतं तर त्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना योजना देणं, सरकारच्या माध्यमातून त्यांना आर्थिक मदतीच्या रूपानं योजना तयार करणं, जेणेकरून आमचा सगळा बांधव या योजनांचा लाभ घेईल आणि स्वतःच्या पायावर उभा राहील. स्वतःच्या पायावर उभा राहतील ही भावना या योजनांच्या मागे असते.
आणि म्हणून ज्या ज्या योजना आदरणीय आमदार महोदयांनी सांगितल्या त्या योजनांचा लाभ आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. आपण बघितलं की पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या ठिकाणी आल्यानंतर जो काही ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला, प्रत्येक आमच्या आदिवासी बांधवांनी हा निर्णय खरं तर हृदयात कोरून ठेवला पाहिजे. त्या ठिकाणी देशाचं पंतप्रधान हे उच्च पद आपण मानतो, देशाच्या पंतप्रधानांना खूप सन्मान असतो, पण एक असं पद असतं की ज्या पदावरची व्यक्ती आल्यानंतर पंतप्रधानांना सुद्धा उठून उभं राहावं लागतं. ते पद म्हणजे राष्ट्रपती पद. त्या राष्ट्रपतीच्या पदावरती आदरणीय मोदीजींनी आपल्या आदिवासी समाजातल्या बांधव द्रौपदीताई मुर्मू यांना देशात राष्ट्रपती केलं. हा सन्मान केवळ द्रौपदी मुर्मू यांचा नाहीये, तर तो समस्त आदिवासी बांधवांचा सन्मान आहे. हे आपण समजून पण घेतलं पाहिजे आणि आपल्या इतर बांधवांना सांगितलंही पाहिजे. जर का आदिवासी समाजाच्या विषयी मनात प्रेम नसतं तर राष्ट्रपती पदावरती आपल्या समाजाचा बांधव त्यांनी कधीही बसवला नसता. पण जेव्हा ते अशा प्रकारचा निर्णय घेतात तेव्हा हे समजून घेतलं पाहिजे की आपल्या समाजाविषयी पंतप्रधानांच्या मनामध्ये किती प्रेम आहे, त्यांच्या मनात आपल्याविषयी किती चिंता आहे, हा विषय आपण समजून घेतला पाहिजे. काही मंडळी येतात, निवडणुकांचं राजकारण करतात आणि आपल्या समाजाला भडकवण्याचा प्रयत्न करतात, गुमराह करण्याचा प्रयत्न करतात. लोकसभेच्या आधी हा प्रयत्न देशभरात आम्ही बघितला. आमचे दलित बांधव असतील, आमचे आदिवासी बांधव असतील, यांना कुठेतरी त्यांची माती भडकवण्याचं काम केलं गेलं, त्या ठिकाणी गुमराह करण्याचं काम केलं गेलं. पण मी या ठिकाणी विनंती करतो की ज्या पद्धतीने आदरणीय आमदार महोदयांनी सांगितलं की एवढ्या साऱ्या योजना केवळ आणि केवळ आमच्या आदिवासी बांधवांसाठी सरकारने केल्या आहेत, तेव्हा तुमच्या मनाविषयी, तुमच्या सगळ्यांविषयी, या सगळ्या नेतृत्वाच्या मनामध्ये किती प्रेम आहे, त्या ठिकाणी किती चिंता आहे, हा विषय समजून घेतला पाहिजे. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून या योजनांचा लाभ तर घेऊच. आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी सांगितलं गेलं की ज्या ज्या योजनांचा लाभ मिळण्यामध्ये अडचणी येतील, आमदार प्रशांत ठाकूरजी असतील, त्या ठिकाणी माझ्या माध्यमातून असेल, आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते असतील, आपल्या विकासासाठी कटिबद्ध आहेत. आपल्यावरती कुठला अन्याय झाला तर त्या ठिकाणी संघर्ष करण्यासाठी आम्ही समोर असू, की त्या ठिकाणी ग्वाही पण देतो. या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या कल्याणासाठी आम्ही जे जे काही करता येईल ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या ठिकाणी पनवेल तालुक्यामध्ये आमच्या आदिवासी बांधवांसाठी एक आदिवासी भवन त्या ठिकाणी बांधलं गेलं पाहिजे. ही मागणी आपली आहे. आमदार प्रशांत ठाकूरजी असतील किंवा मी असेल, आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करून आपली जी काही ही मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी ताकदीनं प्रयत्न करू आणि ते पूर्ण करून घेऊ, ही शाश्वतीपणे आम्ही निमित्ताने देतो. आणि त्यामुळे आपल्या रॅलीला खरं तर उशीर झालाय, त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. एवढंच सांगेन की या सगळ्या भागात काम करताना हा आमचा आदिवासी समाज असेल, आमचे आदिवासी बांधव असतील, हे आमच्या परिवाराचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्या कल्याणासाठी जे काही करावं लागेल, ज्यांना योजना समजतात, आपल्या समाजातली जी शिकलेली मंडळी आहेत, 100% लाभार्थी तयार करण्यासाठी काम केलं पाहिजे. हे लाभार्थी तयार करण्यामध्ये प्रशासन जर काही आडमुठी भूमिका घेत असेल तर त्यांना जी भाषा समजते, ते आमदार साहेब असतील, आम्ही असू, ही भाषा बोलण्यासाठी कटिबद्ध आहोत. या माध्यमातून आपलं कल्याण करण्याची आमची भूमिका आणि भावना आहे ती आम्ही कायम पुढे ठेवू, ही आपल्याला शाश्वती देतो. आजच्या मंगल दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदिवासी बिरसा मुंडा की, नागा काकरी की, भगवान बिरसा मुंडा की. धरती आबा बिरसा मुंडा, हुतात्मा नागा काकरी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा जन्म घेतला, ज्यांच्यामध्ये न्याय आणि समतेचं तत्व आणि मूल्य केलं, त्या तुमच्या आमच्या सगळ्यांच्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ अहिल्यादेवी होळकर, क्रांती सावित्रीबाई फुले या सगळ्यांच्याच कार्याला सलाम करत आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त मी फक्त 2 सन्माननीय आमदार साहेबांनी आदिवासी भवनाच्या संदर्भातला निर्णय घोषित केला, पाटील साहेबांनी त्याला दुजोरा दिला. या सगळ्या समस्त आदिवासी बांधवांच्या वतीने मी अजून एक मुद्दा प्रस्तावित करतो. तो म्हणजे पनवेल तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नांनी उभा झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथे उभा झालेला आहे. इथल्या सगळ्या आदिवासी बांधवांचं प्रतिनिधित्व म्हणून पनवेल तालुक्यामध्ये बिरसा मुंडा आणि नाग्या कातकर यांचा पुतळा उभा करण्यासाठी प्रस्ताव
सगळ्यांना मान्य आहे का? सगळ्यांना मान्य आहे का? सन्माननीय आमदार साहेब आणि सन्माननीय पाटील साहेब या दोघांनी अतिशय महत्वाचं मार्गदर्शन केलेलं आहे. मी फक्त दोन गोष्टी इथं बोलणार आहे आणि दोन गोष्टी नंतर मी इथं थांबणार आहे. बरंच ऊन झालेलं आहे आणि आपल्याला रॅलीला सुरुवात करायची आहे. सर्वप्रथम आमदार साहेबांच्या भाषणामध्ये सगळ्यात महत्वाचा आणि कळकळीचा मुद्दा आला तो म्हणजे आदिवासी समुदायाच्या जमिनीच्या संदर्भात. एक वेळ एका टायमाची भाकरी भेटली नाही तरी चालेल, परंतु आदिवासी समुदायाच्या हक्क अधिकाराच्या जमिनीचा प्रश्न पहिल्यांदा मिटला पाहिजे. आणि म्हणून या देशामध्ये महाराष्ट्र राज्यानं 1971 आणि 70 ला जो शासन निर्णय केला आणि या रायगड जिल्ह्यामध्ये जो काही दळी जमिनीचा प्रश्न, जो दळी जमिनी दिल्या गेल्या त्या दळी जमिनीचा निर्णय आणि निकाल हे आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये झालं पाहिजे. आणि ह्या दळी जमिनीचा प्रश्न ठाकूर समाज आणि कातकरी समाजाच्या नावे त्याचे सातबारे झाले पाहिजे, त्याचा उतारा झाला पाहिजे ही मी एक मागणी करतो. सगळ्यांना मान्य आहे का? सगळ्यांना मान्य आहे का? जेव्हा जेव्हा जे जे मान्य असेल तेव्हा तेव्हा हात वर करायचा. मान्य आहे का? जय आदिवासी. दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आपल्या पनवेल तालुक्यामध्ये, उरण तालुक्यामध्ये 2010 पासून जवळपास 3798 वैयक्तिक वन हक्काचे दावे दाखल केले. 2011 ते 2025 जवळपास 15 वर्षाचा कालावधी आहे. 15 वर्षाच्या कालावधीमध्ये हे दावे मंजूर नाही झाले. त्या काळात जे काय झालं असेल ते झालं असेल. आमची विनंती आहे इथल्या सरकारला आणि इथल्या प्रशासनाला की आदिवासी समुदायाला जर जगवलं तर इथला निसर्ग टिकेल आणि निसर्ग टिकला तर इथला सगळा बाकीचा समुदाय टिकेल. युनेस्को मध्ये 2023 ला एक जागतिक इंडिजिनियस पीपलची एक कमिटी फॉर्म झाली ज्याला 30x30 नावाचं कॅम्पेन दिलं जाईल. 2030 मध्ये या देशामध्ये आणि जगामध्ये असणारे 28% जैवविविधता सांभाळली गेली पाहिजे आणि त्याचा 1% कमी नाही झाला पाहिजे. म्हणून आदिवासी समुदायाचं सहकार्य जागतिक लेवलला मागितलं गेलेलं आहे. हे जागतिक लेवलचं मार्गदर्शन किंवा जागतिक लेवलचं जे काही योगदान आहे हा आदिवासी समुदाय पूर्व परंपरागत पद्धतीने करत आलेला आहे. त्यानंच इथली डोंगर राखली, त्यानंच इथला जंगल राखला, त्यानंच इथली जैवविविधता राखली, त्याने इथला माकडापासून सगळ्यांची खाण्याची सोय केली, माणसाच्या खाण्याची सोय केली. आज तो खाण्याला मजबूर आहे. जमिनी बळकावल्या गेल्या आणि तरातरात पुस्तक आमच्या पाठीमागे लागलं. कोण कोळसा भट्टीला जातोय, कुठल्या गोष्टीला जातोय. आमचं म्हणणं आहे साहेब की आपल्या तालुक्यामधून, आपल्या जिल्ह्यामधून कातकरी लोकांचं, ठाकूर लोकांचं स्थलांतर थांबलं पाहिजे. दळीचा प्रश्न सुटला पाहिजे. एक वेळची भाकरी नाही भेटली तरी चालेल, परंतु जमीन हाताला लागली पाहिजे. याच्याबद्दल कुठलाही मागणी आणि म्हणून सगळ्यात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा जागतिक आदिवासी दिवस हा उत्सवाचा दिवस नाहीये. तुम्ही गुगल काढून बघा. जागतिक आदिवासी दिवस हा आदिवासी लोकांच्या अधिकारांच्या जनजागरणाचा मुद्दा आहे. आणि म्हणून आमदार साहेबांनी दोन्ही ते काही इथं सुरुवात केलं त्याच्यामध्ये अधिकाराची भाषा आहे. ही अधिकाराची भाषा तुम्ही आम्ही सगळेजण या रॅलीतून घराघरापर्यंत घेऊन गेलो पाहिजे आणि पुढच्या वर्षभरापर्यंत, पुढच्या जानेवारी 2026 उजडेपर्यंत वैयक्तिक वन हक्का जमिनीचा प्रश्न, दळीच्या जमिनीचा प्रश्न निकाली लागला पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी या प्रशासनाला आणि राज्य सरकारला विनंती केली पाहिजे आणि आपण एकजुटीचा संदेश घेतला पाहिजे. एकजूट होण्याचा दिवस जय आदिवासी. माझे नाव कृष्णा पांडुरंग वाघमारे. आज 9 ऑगस्ट जागतिक दिनाच्या निमित्ताने आम्ही पनवेल शहरामध्ये रॅली काढली आणि त्या रॅलीमध्ये हजारो संख्येने आदिवासी बांधव सामील झाले. मी त्यांचं प्रथम अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि आमची सर्व कार्यकर्त्यांना अशी विनंती आहे की सर्व असेच प्रेमभावाने एकत्र राहून आपला कार्यक्रम दरवर्षी उत्साहाने साजरा करावा हीच विनंती करतो. जय आदिवासी. आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन आणि जागतिक आदिवासी दिनामध्ये पनवेल तालुक्यामध्ये जवळपास हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि उपस्थित राहून या ठिकाणी आदिवासीचं अस्तित्व काय आहे हे पूर्ण पनवेल तालुक्याला नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये
सर्व राजकारणी लोक, सामाजिक लेवलला काम करणारे लोक आहेत यांना दाखवून दिलेले आहेत। आदिवासी समाजामध्ये जे प्रमुख मागण्या आहेत, या ठिकाणी पनवेलचे आमदार विक्रांत पाटील आले होते आणि प्रशांत ठाकूर साहेब आले होते। यांना जो आदिवासी भवनाचा जो विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला त्यांनी, आणि तो सातत्याने प्रयत्न चालू आहेत। त्यामुळे आम्ही एक आदिवासी समाज म्हणून त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो आणि आम्ही त्यांना पाठपुरावा करण्यासाठी सगळे पूर्ण पनवेल तालुक्याचे कार्यकर्ते हे सक्रिय आहेत। जागतिक आदिवासी दिनाच्या सर्व आदिवासी बांधवांना शुभेच्छा। आज आपण खऱ्या अर्थानं या पनवेल तालुक्यामध्ये हजारांच्या लोकसंख्येने आपण आदिवासी बांधवांनी रॅली काढली, परंतु हजारांच्या संख्येने रॅली काढण्यापेक्षा आपले जे क्रांतिकारक आहेत आणि या क्रांतिकारकांच्या विचारांवर आपल्याला समाजाची जडणघडण करायची आहे। ही करत असताना, समाज घडवत असताना जे महान आदिवासी समाजाचे क्रांतिकारक आहेत त्यांचे विचार हे समाजात तळागाळामध्ये रुजवून त्या समाजाला एकत्रित करून समाजा आर्थिक सामाजिक दृष्टिकोनातून सक्षम करणं आणि तो समाजाच्या मूळ प्रवाहामध्ये आणण्याकरिता अशा प्रकाराचं 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचं आपण जागरण करत आहोत। या 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या उत्सुकते साधून जे आदिवासी वेगवेगळ्या संघटनाचे पदाधिकारी याच्यामध्ये सामील झाले, अशांचा आपण आदिवासी समाजाच्या वतीनं आभार व्यक्त करतो। नमस्कार, अनिल मारुती वाघमारे, पनवेल तालुका जागतिक आदिवासी उत्सव समिती या समितीचा सचिव आहे। आज 9 ऑगस्ट या दिवशी संपूर्ण आदिवासी समाज जो पनवेल तालुक्यातील 5000च्या लोकसंख्येने इथे एकत्रित जमा झालेला आहे। ढोल ताशा, डीजे आणि पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमाचं प्रदर्शन करून संपूर्ण समाजाला आदिवासी समाजाची पारंपरिक संस्कृती कशा पद्धतीची आहे हे दर्शवण्याचं काम आज आदिवासी समाजाने इथे 9 ऑगस्ट या दिवशी केलेलं आहे। संपूर्ण समाजात हा दिवस एक तर आनंदाने, उत्साहाने साजरा केला जातो आणि आज आम्ही पनवेल तालुका म्हणून इथे सगळेजण हा कार्यक्रम समाजाला एकत्रित आणण्याचं, जोडण्याचं आणि समाज बांधणीचं हे जे काम आहे आमचं, ते काम अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्याचं आम्ही एक ठरवलेलं आहे। म्हणून इथे संपूर्ण आदिवासी समाजाचा, आमचे ठाकूर कातकरी समाजाचा संपूर्ण बांधव एकत्रित येऊन आम्ही हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला आहे। एवढं आज पनवेल तालुका आदिवासी दिन उत्सव समितीच्या वतीनं आदिवासी एकत्र येऊन मोठ्या प्रमाणात प्रत्येक तालुक्याच्या कानाकोपऱ्यातनं माझे बांधव एकत्र आलेत आणि एक चांगला पायंडा पाडलेला आहे की यापुढे सुद्धा आम्ही एकत्र राहू आणि एक दिलाने आमचे उत्सव साजरे करू, की ज्यामधून आम्हाला एक प्रेरणा मिळेल आणि समाजाला एक चांगला धडा मिळेल। यापुढेही माझ्या संपूर्ण समाजाने एकत्र यावे आणि मोठ्या प्रमाणात एकता दाखवावी आणि आपल्या समाजाचा विकास घडवावा, हे आजच्या आदिवासी दिनानिमित्तानं मी सर्वांना सांगू इच्छितो। सर्वांचे आभार। जय आदिवासी। कसा फडफड करतई झेंडा यो आदिवासी समाजाचा, कसा फडफड करतई झेंडा यो आदिवासी समाजाचा, साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतई आदिवासी पोरांचा, साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतई आदिवासी पोरांचा, साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतई आदिवासी पोरांचा, साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतई आदिवासी पोरांचा। गणपत वारगडा लय भारी, गोरगरिबांचा कैवारी, गणपत वारगडा लय भारी, गोरगरिबांचा कैवारी, हुकमाचा एका नाद नाही करायचा वाघाचा, हुकमाचा एका नाद नाही करायचा वाघाचा, साऱ्या राज्यामध्ये नाव गाजतई आदिवासी पोरांचा,